महाविहारच्या मुक्तीसाठी सिंदेवाहीमध्ये साखळी उपोषण। सुनील गेडाम, मुख्य पत्रकार, जनता टाइम्स। सिंदेवाही बौद्धगया येथील बौद्ध समाज बांधवांचे असलेले श्रद्धाचे स्थान महाबोधी महाविहार हे आजही ब्राह्मणच्या ताब्यात असून त्या विहारात त्यांचेच वर्चस्व आहे। त्यामुळे सदर विहार हे बौद्ध धर्माच्या ताब्यात द्यावे यासाठी संपूर्ण जगभर आंदोलन सुरू झाले। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कृती समिती सिंदेवाही च्या वतीने दिनांक 6 मार्च पासून पोलीस स्टेशन सिंदेवाही समोर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। तालुक्यातील प्रत्येक गावातील बौद्ध बांधव या साखळी उपोषणामध्ये भाग घेतलाय। आंदोलन कशासाठी? महाबोधी महाविहारवर ब्राह्मणचं वर्चस्व राहावे यासाठी बिहार राज्यामध्ये सन 1949 ला बिहार राज्याचे बौद्धगया अधिनियम तयार केला गेला। या अधिनियमानुसार या महाविहार समितीमध्ये 4 व्यक्ती हिंदू व 4 बौद्ध व्यक्ती असणार आणि या समितीचा अध्यक्ष हा तेथील जिल्हाधिकारी राहील। पण जिल्हाधिकारी जर गैर हिंदू असेल तर मग या विहाराचा अध्यक्ष हा समितीमधील हिंदू व्यक्ती असेल। या कायद्यामुळे आजही महाबोधी महाविहारवर आजही हिंदू ब्राह्मणचा कब्जामध्ये आहे। सदर कायदा रद्द करून सदर महाविहार हे बौद्ध नागरिकांच्या ताब्यात द्यावे यासाठी जगभर आंदोलन सुरू आहे। कारण हिंदू धर्माच्या कोणत्याही मंदिर इतर धर्माच्या व्यक्तींना समितीमध्ये स्थान नसतं, मग बौद्ध महाविहारमध्ये हिंदू ब्राह्मण व्यक्तींची घुसपेट कशी असे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आंदोलनामधील बोलक्या प्रतिक्रिया। 6 तारखेपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। महाबोधी महाविहार बुद्धगया येथे 1949 पासून त्यामध्ये जे व्यवस्थापन आहे ते हिंदू धर्माचं आहे, ब्राह्मणांचं आहे, ते व्यवस्थापन हटलं पाहिजे आणि ते विहार आमच्या बुद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे। त्यासाठी आपलं साखळी उपोषण सुरू आहे। आज 12 मार्च आहे। आज शेवटचा दिवस आहे साखळी उपोषणाचा आणि आमचं विहार आम्हाला मिळावं यासाठी आम्ही सर्वांनी इथे बसलेलो आहोत। मुक्ती आंदोलन कृती समिती सिंदेवाहीच्या वतीने या ठिकाणी दिनांक 6 तारखेपासून ते आज 12 तारखेपर्यंत साखळी उपोषण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि तालुक्याच्या वतीने जे कित्येक वर्षापासून आमचं श्रद्धेचं स्थान आहे, ज्या ठिकाणी महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, ते महाविहार जे आमचं श्रद्धेचं स्थान आहे ते हिंदू पंडितांच्या तावडीत आहे आणि ते मुक्त करावं यासाठी संपूर्ण भारतात जगभरात जे आंदोलन चाललं त्याचाच एक भाग म्हणून आमच्या सिंदेवाही कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी साखळी उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि तालुक्यातील सर्व धम्म बांधव भगिनी, उपासक उपासिका या साखळी उपोषणामध्ये प्रत्येक गावातून येऊन या 6 तारखेपासून चाललेल्या या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। आमची मागणी हीच आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ते हिंदू पंडितांच्या तावडीत असलेलं हे महाविहार आम्हाला मुक्त करून द्यावं आणि ते संपूर्णरित्या आमच्या बौद्धांच्या आमच्या ताब्यात द्यावं ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.